राजकारणात सध्या एवढ्या वेगाने घडामोडी घडतायत की एका रात्रीत अख्खं राजकीय चित्रच पालटून जात आहे। रोज नवे भूकंप, रोज नवे धक्के। अशातच आता मुंबईच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचे अत्यंत खंदे समर्थक, त्यांचे निकटवर्तीय आणि मुंबईतील शिवसेनेचा एक अत्यंत प्रभावी चेहरा म्हणजे सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली। सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। एवढंच नाही तर शिंदे गटात जाताच त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारीही जाहीर झाली। त्यांनी अर्जही दाखल केला। या एकाच निर्णयामुळे ठाकरे गटाला मुंबईत खूप मोठा राजकीय फटका बसल्याची चर्चा सध्या रंगतीये। पण या मोठ्या राजकीय भूकंपाजितकीच चर्चा सध्या आणखी एका गोष्टीची रंगली आहे, ती म्हणजे सचिन अहिर यांच्या संपत्तीची। निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा जो आकडा समोर आलाय तो पाहून सर्वसामान्य जनतेचे डोळे नक्कीच चक्रावून जातील। आकडा वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल। त्यांच्याकडे नक्की किती कोटींची मालमत्ता आहे, त्यांच्या नावावर किती गाड्या आहेत, सोनं किती आहे आणि प्रॉपर्टी एकूण किती आहे आणि त्यांच्यावर एकूण कर्ज किती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। 30 जून रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच पडद्यामागे सचिन भाऊंचा शिंदेंकडे जाण्याचे मनसुबे पक्के झाले होते। सचिन अहिर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि लगेचच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला। ठाकरे गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय, कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील एक महत्त्वाचे खांदेकरू मानले जातात। मुंबईतील कामगार वर्ग आणि मराठी मतदारांवर त्यांची चांगली पकड आहे। मुंबई महानगरपालिका आणि आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिंदे गटाने ठाकरेंचा आणखी एक मोहरा आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवलं। आता वळूयात त्या मुद्द्याकडे ज्याची सध्या चर्चा सोशल मीडिया पासून ते राजकीय वर्तुळात सर्वत्र सुरू आहे, ती म्हणजे सचिन अहिर यांची एकूण संपत्ती। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरताना नेत्यांना आपल्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं। या अधिकृत कागदपत्रांनुसार सचिन अहिर आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण मालमत्ता अंदाजे 36 कोटी 48 लाख ते 40 कोटी 48 लाख रुपयांच्या दरम्यान आहे। जंगम आणि स्थावर मालमत्ता म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर मुंबई व आसपासच्या परिसरात कोट्यवधी रुपयांची निवासी तसेच व्यावसायिक घरं आणि जमिनी आहेत। तसंच विविध बँकांमधील ठेवी, शेअर्स मार्केटमधील गुंतवणूक आणि इतर आर्थिक साधनांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं चांदीचे दागिने आणि आलिशान वाहनांचा ताफा देखील समाविष्ट आहे। महत्त्वाचं म्हणजे सचिन अहिर यांच्याकडे केवळ संपत्तीच नाही तर त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्जही आहे। प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्यावर सध्या सुमारे 11 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद करण्यात आलंय। सचिन अहिर हे काही आजचे नेते नाहीयेत। मुंबईच्या विशेषतः परळी आणि चिंचपोकळी भागातील राजकारणात त्यांचा अनेक दशकांचा दबदबा आहे। त्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची मुख्य सुरुवात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली। ते राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष होते आणि आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं। ठाकरे गटाने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं आणि वरळीतील आदित्य ठाकरेंच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। आता 2026च्या या टप्प्यावर त्यांनी पुन्हा एकदा पलटी मारत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते उपसभापती पदावर विराजमान आहेत। तेव्हा आता सचिन अहिर यांच्या या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला मुंबईत खिंडार पडणार का? आणि त्यांची ही 36 ते 40 कोटींची संपत्ती आणि 11 कोटींचं कर्ज, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सचिन अहिर यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।